हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवूया यम्मी यम्मी चिकन 65 ची रेसिपी। फटाफट बनवून तयार होते, जास्त काही वस्तू लागत नाही, एकदम आसान रेसिपी आहे आणि एकदम अफलातून टेस्ट असतो। चला तर ही मजेदार रेसिपी बनवूया। तर नमस्कार, मी अमिता पाटील आणि माझ्या कुकिंग चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर इथे मी घेतलेला आहे 250 ग्रॅम बोनलेस चिकन। ते अगोदर आपण मॅरिनेट करून घेऊया। तर इथे मी 3 पाण्याने धुवून घेतलेला आहे चिकन। त्यामध्ये आता मी ॲड करत आहे थोडंसं विनेगर। हे बघा 2 इंचचे पीसेस केलेले आहेत। त्यामध्ये आता विनेगर ॲड करायचं आहे। तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही अर्धा लिंबू ॲड करू शकता। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं। विनेगर पूर्ण चिकनला लागायला हवं। आणि आता त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, जिंजर गार्लिक पेस्ट, आणि आता इथे मी फ्रेश कढीपत्ता घेतलेला आहे, म्हणजे जवळजवळ 2 चमचे कढीपत्त्याची पानं असतील। तर ते आता कट करून घ्यायचं आहे कढीपत्ता। आता लाल तिखट म्हणजे काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे। काश्मीरी मिरची पावडर तिखट नसते म्हणून मी 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतलेला आहे, अर्धा चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा गरम मसाला, 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी वाटून घेतलेल्या आहेत, आणि आता मी 7-8 काळी मिरे, हे बघा काळी मिरे 7-8 कुटून घेतलेली आहेत। आता इथे मी 250 ग्रॅम चिकन घेतलेले आहे म्हणून मी 3 चमचे दही घेतलेली आहे। तुम्ही जर चिकन जास्त घेणार असेल तर दही थोडी जास्त घ्या, ठीक आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। आणि आता हे मी सर्व 2 तासासाठी मॅरिनेट करून ठेवणार आहे। तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही 6 ते 7 तास सुद्धा मॅरिनेट करून ठेवू शकता। जितका वेळ मॅरिनेट होईल ना तितकं चिकन 65 खूप छान होते। पण मी इथे 2च तास ठेवलं होतं। हे बघा 2 तासामध्ये आता मी त्यामध्ये ॲड करत आहे 4 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे तांदळाचं पीठ। तुम्ही जर चिकन जास्त घेणार असाल तर कॉर्नफ्लॉवर थोडं जास्त ॲड करू शकता, ठीक आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर वाटलं की थोडंसं कॉर्नफ्लॉवर कमी पडत आहे तर तुम्ही अजून थोडंसं ॲड करू शकता। आता हे सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी। आता थोडंसं त्यावरती तेल ॲड केलेलं आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व। हे बघा छान आता सर्व हे मिक्स झालेलं आहे। आता आपण फ्राय करायच्या प्रोसेसमध्ये जाऊया। हे बघा आता इथे मी घेतलेली आहे एक कढई, त्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलेलं आहे। कढई मीडियम आचेवरच ठेवायची आहे, एकदम हाई नाही आणि एकदम बारीक सुद्धा नाही, थोडंसं मीडियम गॅसच ठेवायचं आहे। आणि छान असं 10 मिनिटापर्यंत आलटून पलटून चिकन छान असं डीप फ्राय करून घ्यायचं आहे। म्हणजे एकदम मोठा गॅस सुद्धा ठेवायचा नाही, कारण की मग चिकन आतपर्यंत शिजणार नाही। म्हणून आता हे बघा 10 मिनिटापर्यंत आलटून पलटून छान असं शिजलेलं आहे चिकन। हे बघा मस्त आता शिजलेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया आणि तुम्हाला आता दाखवते मी, एकदम मस्त आतपर्यंत छान असं शिजलेलं आहे। हे बघा एकदम आतमध्ये मॉइस्ट असं झालेलं आहे। तर आता ह्याला आपण तडका लावून घेऊया। तर इथे मी आता घेतलेला आहे एक नॉनस्टिक पॅन, त्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलेलं आहे। आता थोडंसं तेल गरम झालं का त्यामध्ये लसूण ॲड केलेला आहे मी, म्हणजे 4-5 पाकळ्या लसूण कट करून घेतलेला होता आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। मला स्पायसी आवडते म्हणून मी थोडं जास्तच ॲड करते, ठीक आहे। आता कढीपत्ता सुद्धा त्यामध्ये ॲड केलेला आहे। 30 ते 40 सेकंद हे सर्व फिरवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ॲड करायचं आहे आपलं फ्राय केलेलं चिकन। थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं आणि आपलं चिकन 65 रेडी झालेलं आहे। हे बघा मस्त कलर आलेला आहे, म्हणजे लहान मुलांना बाहेरचं खाऊ घालवण्यापेक्षा थोडासा त्रास करून घरीच बनवलं तर खूपच छान। हे बघा मस्त आपलं आता चिकन 65 रेडी झालेलं आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि हो, तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील ना तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा। तोपर्यंत खा पिया मस्त राहा आणि मुलांना मस्त मस्त छान छान खाऊ घाला। ओके फ्रेंड्स, थँक्यू, टेक केअर, बाय बाय।